ज्याला वाटतं ज्यांना वाटतं त्यांना मी काय करू शकत नाही. ज्यांना संधी होती मध्ये प्रदर्शित करायला त्यावेळी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांना विचारा, मला त्यांना प्रश्न विचारायला, तुम्हाला कोणी थांबवलं का? त्यावेळी सरकारी चर्चेची दार काही बंद केली तुमच्याकरता? तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जर काही भाषणं केली असती, मतं मांडली असती, ती काही पाटलाने काही तुम्हाला नकार दिला होता का? आता तुम्ही नंतर मतं व्यक्त करून आपली शंका व्यक्त करायची आणि लोकांचा भ्रम निर्माण करायचा, हे उचित नाहीच आहे. तरी माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे, सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय, तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला. एनी टाइम यू कॅन कम. मी काही दरवाजे बंद केलेले नाही ना. समाजाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहू नये हीच भूमिका माझी आहे. संजय राऊत एक प्रश्न विचारला. संजय राऊत असं म्हणाले की हे शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांचं आंदोलन हे याच्यासाठी केले, फडणवीसांना टार्गेट करायला. मला वाटतं त्यामुळे संजय राऊतांना तुमच्या माध्यमातून त्यांना काहीतरी काम द्यावं चांगलं. म्हणजे काय होईल, महाराष्ट्राचं काहीतरी जरा बऱ्यापैकी बरं होईल. त्यांना जरा मला वाटतं सध्या सरकार नसल्यामुळे, पक्ष संपल्यामुळे आता त्यांना काहीतरी मला वाटतं काम देण्याची गरज आहे. असं आहे की मला वाटतं तुम्ही सुद्धा पत्रकार नेत्यांची कोचिंग क्लास घेण्याची गरज मला वाटतं.